नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीच वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज करायचं आहे, आज काही रेसिपीवर बाकी काही शेअर करणार नाही, काही बाकीचं नाही, तर एक आपल्या सर्वांसाठी वनस्पती पडणारी अशी गोष्ट आहे, तर ती शेअर करणार आहे। कारण आता कसं झालं आहे, सगळं हवा प्रदूषित, सगळं प्रदूषण, म्हणजे प्रत्येक गोष्टीतून प्रदूषण वगैरे होतं आहे। तर त्या गोष्टीचं आपण केलं की पुन्हा ते प्रदूषण होतं, त्यापेक्षा ते कसं वाचवता येईल, त्याचा आपल्याला उपयोग कसा होईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट जावी असं मला वाटतं। कारण ते उपयोगी आपल्या सगळ्यांच्याच आणि निसर्गालाही हानी होणार नाही, तर अशी ती गोष्ट आहे, तर तुमच्याशी शेअर करते ती। चला स्टार्ट करूया। तर ही अशी फुलं आहेत। आता आपल्याकडे गणपती बाप्पा येणार त्यावेळेला किंवा आता श्रावणात सुद्धा, त्याच्या पुढे दसरा येतो आहे, दसऱ्यात पण फुलांचा खूप वापर करतो आपण। आणि काही ठिकाणी तर असं होतं की निर्माल्य टाकण्याची पण म्हणजे सोय नसते जिथे, किंवा इकडे नदीमध्ये आपण टाकत नाही, प्रदूषित होतो म्हणून। तर अशा वेळेला ही फुलं जी आपण वापरतो तर त्याचा काय उपयोग करायचा हे दाखवते। ही अशी मी फुलं घेतलेली आहेत, तर ही उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहेत। आणि जर आपल्याकडे ऊन येत नसेल, कढईमध्ये किंवा तव्यावर आपण हे असे गरम करून घेतल्याच्या पाकळ्या काढायच्या सगळ्याच्या आणि ते गरम करून घ्यायच्या। आता इथे मी ह्या पाकळ्या सगळ्या फुलांच्या काढून घेतलेल्या आहेत। अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आणि ऊन तुमच्याकडे असेल तर खरोखर उन्हात वाळवून करा, हे कढईत किंवा असं गरम करून घेण्यापेक्षा। आता माझ्याकडे उन्हाची सोय नाही आहे म्हणून मी या पातेल्यामध्ये गरम करून घेते। तर एकदम बारीक फ्लेमवर या गरम करून घेते। आता अशा गरम करून घेतल्या म्हणून धूप जळण्यामध्ये म्हणा किंवा त्यातून सुगंध येण्यामध्ये काही फरक पडत नाही, पण ऊन असेल तर उन्हात ठेवलेल्या बेस्ट असं यासाठी म्हटलं। तर या बारीक ती फ्लेमवर मी थोडा वेळ गरम करून घेते। आणि हे आपण सगळं केमिकल फ्री करणार आहे, कोणतीही वस्तू अशी केमिकलची नाही आहे यात। आणि आता येणाऱ्या गणपती दसऱ्यामध्ये आपण जे काही फुलं वापरतो आणि त्याचा हा असा उपयोग केला तर आपल्याला कुठेही खंत अशी वाटणार नाही की बाबा आपण निसर्गाची हानी केली किंवा काय, या नदी प्रदूषित होणे वगैरे असं काही होणार नाही। आणि एक प्रकारचा आनंदच मिळेल। आणि हे लावल्यावर घरातलं प्रसन्न वातावरण होईल, कारण कापूर वगैरे सगळं वापरणार आहे आपण, दाखवतेच पुढे जाऊन। आणि त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण आपोआप होईल आणि त्यामुळे घरात प्रसन्नता वाढण्यासाठीच उपयोग होईल याचा। याने तर काही हे तरी होणार नाही, आपली हानी तर होणार नाही, उलट फायदाच होईल। इथे आता मी मिक्सरचं हे छोटं भांडं घेतलेलं आहे। पाकळ्या ह्या गरम करून थंड झालेल्या आहेत, तर त्या घेते आता मिक्सरमध्ये बारीक करून घेण्यासाठी। तर ह्या सगळ्या आता मिक्सरला लावून घेते। आणि ही आता नारळाची शेंडी आहे ना, ती म्हणजे जळण्यासाठी याचा उपयोग होईल म्हणून घेतले। पण हे जर मिक्सरला बारीक करताना मात्र एक काळजी घ्या, कारण मिक्सरमध्ये जर लावलं बारीक केलं तर चटकन चटका बसतो, उघडायला आपण गेलं तर ते भांडं जर स्टीलचं असतं ना, ते चटका बसतो। त्यामुळे काढताना बारीक आपण असं हातानेच हे केलेलं बरं, मिक्सरमध्ये बहुतेक चटकाच बसतो त्याला। तर ती एक काळजी घ्या इथे। मी इथे तो वाटीने जे चुरा केला ते आहे धूप त्याची बारीक पूड केली आणि कापूर घेतला। आता ह्या शेंडीचा थोडा चुरा मिक्सरवर केला आणि थोडा हाताने असा क्रश केल्यासारखा नारळाचा तसा करून घेतला। चुरा घ्यायचा शेंडीचा, नाहीतर कोळसा घेतला तरी चालतो। आणि चुरा हा पडतो, आपण नारळाला असं वरून असं जर हाताने हे केलं तर चुरा पडतो आणि मग तो चाळणीने आपण चाळून घ्यायचा। आता हे कापूर घेतला, इथे कापूर पण बारीक करून घेतलेला आहे। भीमसेनी कापूर घ्या किंवा साध्या वड्या ज्या असतील त्या घ्या, तुमच्याकडे जे उपलब्ध असतील ते। आता ही चंदन पावडर घेतली आणि ही आत्ता जे टाकली आहे ती मी धूप पावडर टाकली आहे, त्यामुळे जरा सुगंध छान येईल। आणि बाइंडिंगसाठी हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याशिवाय म्हणजे बाइंडिंग व्यवस्थित होतं म्हणून घेतलेलं आहे। आता हे सगळं मिक्स करायचं आहे, तर ते मिक्स करण्यासाठी यात मी गुलाब पाणी घातलेलं आहे, कारण तूप घातलं तर ओलसर राहणार आणि मला सुक्या अशा हव्या आहेत धुपाच्या ह्या काड्या, म्हणून मी गुलाब पाणी घातलं आणि सुंदर सुगंध सुटणार त्यामुळे। आणि हे आता हे दाखवते ना, हे फुलाच्या पाकळ्या बघा, तुम्ही वाळवूनच घ्या उन्हामध्ये। माझ्याकडे उन्हाची सोय नाही त्यामुळे मी त्या गरम केल्या, तर गरम केल्यावर
नंतर मिक्सर लावल्यावर असं झालं त्याचं थोडासा लागला. त्याचा काही प्रश्न आला नाही, खरं छान वाळले ते. नंतर काड्या छान वाळतात. नंतर मी फॅनखाली 2 दिवस ठेवल्या, छान वाळल्या. त्यात काही हे होत नाही, छान. आणि सुगंध वगैरे छान येतो, छान पैकी जळतात त्या. आणि हे आता असं व्यवस्थित मिश्रण एकत्र केल्यावर त्याच्याशी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आकार द्यायचं. मग उभ्या काड्या केल्या किंवा कोणासारख्या केल्या तरी चालतात. ह्या मी उभ्या कोण असे केलेले आहेत, कोण असे केले. तर आपल्याला हवा तसा आकार आपण द्यायचा. तर मी हा असा आकार देऊन घेते. आणि ह्याने काय होतं, एकतर प्रदूषण होत नाही. दुसरी गोष्ट, आपण काय काय वस्तू घेतल्या हे आपल्याला अगदी माहिती आहे. ह्यात कुठलंही केमिकल नाही. आणि ह्या घरातल्या वस्तूंपासून एखादीच म्हणजे पीठच तेवढं दुसरे घेतलं तर देवाला जे काय आपण वापरतो त्याच वस्तू घेतलेल्या आहेत सगळ्या. तर यात आणि काही तुम्हाला हवं असेल तर वाढवू शकता. मला हे योग्य वाटलं असं सगळं जे ते घेतलं. ह्यात तुम्ही आणि काही घालू शकता. तर अशा प्रकारे मी कोणसारखे बघा आकार देऊन धूप तयार केलेलं आहे. आणि यामुळे कसं होणार की बाबा आपल्याला एक आनंद की बाबा मी केलं हे घरी. आणि जेव्हा आपण देवघरासमोर लावू त्याचा मंद असा सुवास सुटत राहतो. कारण मी केल्यावर माझ्या लक्षात आलं. तर आपल्याला अगदी वाटी धूप पण घरात करता येतो. तर त्यासाठी मी काय केलं, टोपण एक घेतलेलं आहे बाटलीचं आणि त्यामध्ये हे धुपाचं जे मिश्रण आहे ते भरलं. थोडंसं असं खोलगट भाग केला आणि धूप वाटी म्हणून केलेली छोटीशी म्हटलं करून बघूया म्हणून केले. तर तेही छान झाले. म्हणजे आपल्याला अगदी बाहेरचं विकतचं जसं आपण आणतो तसंच आपल्याला घरात वाटणार आहे. तर यावेळेला तुम्ही नक्की या निर्माल्य जे काही राहतं त्याचा उपयोग करा. म्हणजे आपल्यालाही असं वाटणार नाही कुठं आपण प्रदूषणाला आपण किंवा पर्यावरणाला हानी पोचली असं वाटणार नाही, एक समाधान वाटेल. तर अशा प्रकारे हे तयार झालेले आहेत आणि मी या फॅनखाली वाळवून घेणार आहे 2 दिवस. तर ही आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी संध्याकाळच्या वेळेस देवघरात दिवे वगैरे लावलेले आहेत. आणि ही जी आरतीमध्ये लावलेली आहे निरंजन ते मध्ये मी शुद्ध तुपाच्या फुलवाती केलेल्या, तोही व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर अवश्य पहा. तर ती लावलेली आहे मी, छान तेवत राहते ती पण. आणि आपल्याला एक आनंद असतो की स्वतः आपण केलेला वेगळा आनंद असतो. तर तीही आपण धूपकाडी बघू. तर बघा त्याच्यातून असं मंद असा आपण विकत आणतो ना तेव्हा भरपूर प्रमाणात त्यातून धूर येत असतो, पण यातून अगदी मंद आणि सुवास पण छान येतो कारण आपण धूप वगैरे घातलेला आहे ना त्या. तर तुम्ही पाहिलात की किती छान ती धूप अशी मस्तपैकी आणि सुगंध तर इतका सुंदर येतो त्याचा. तर नक्की करा कारण आता आपले दिवस सगळे हे सण उत्सवाचे आहेत. आता गणपती बाप्पा येतील, दसरा असेल आणि अशा वेळेला फुलं तर नेहमीच घालतो आपण, पण या दिवसात जास्त असतात. आणि ते मग काही ठिकाणी तर असा प्रश्न असतो निर्माल्य कुठे टाकायचं हा काही ठिकाणी प्रश्न असतो. तर आणि आपण निर्प्रदूषित होते त्यामुळे सर्वांनीच ही काळजी घ्यावी की बाबा नदी प्रदूषित न करता. तर हे उपयोगीही आहे आपल्याला. आणि यामुळे कसं होतं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर यात आपण सगळंच वापरलेलं आहे. आणि हे म्हणजे हानिकारक असं नाही आहे की बाबा आपल्याला बाहेरून आपण आणतो. काही वेळा मी आणते कारण आपल्याला नसतो वेळ, बाहेरून आणतो पण त्यात काही असतं केमिकल असतं कारण आपल्याला काही माहीत नसतं. तर हे आपण आपल्या डोळ्याने आपल्या हाताने केलेलं असतं त्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती असते की यात काय आहे. तर अवश्य करून बघा यावेळेला. आता नंतर सणानंतर नक्की करून बघा. आणि हा खूप म्हणजे असे व्हिडिओ पडणारे असतात आणि असे मग शेअर करा तुम्ही तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींमध्ये असे व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून सगळ्यांना ह्याची माहिती जाईल आणि प्रदूषण कुठेही होणार नाही किंवा त्याचा उपयोग होईल सगळ्यांना. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास
नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.